समोर दिसतोय तो जय गणेश मंदिर. या इथे एक मस्तपैकी गणपतीची मूर्ती आहे, त्याचे एक दर्शन घेऊन या. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मिस्टर प्रथमेश निवाते उर्फ बाल्या हा चॅनल तुम्ही यूट्यूबला सर्च मारा, भेटलं की डायरेक्ट अनसबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आता मी पोहोचलोय जय विनायक मंदिराच्या इथं आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कसा व्ह्यू आहे. आतमध्ये भारी आहे रे, बाहेरूनच भारी वाटतं, आतमध्ये पण लय भारी वाटत. म्हणजे आतमधून आज गेलो नाही पण बादशाह दिसतोय बाहेरनच. एंट्री बघा, ला 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 समोर दिसतात ते मादे. आता ते मादे एंट्री टाकतील. येस झाडं बिडं एकदम अशी पद्धतशीर लावलेत रे. डेकोरेशन बाप लेवलचं आहे. गार्डन वगैरे आहे, इकडं पार्किंग आहे. सीन बघा समोरचा, वाव एकदम भारी सीन आहे. आतमध्ये शूट अलाउड आहे असं वाटतंय मला. करणार शूट, कारण हे नाही दाखवलं तर मग काय दाखवलं. समोर बघा जय विनायक मंदिर दिसतोय. सिद्धिविनायक कुठलं रे? जय विनायक. समोर जय विनायक मंदिर आहे, तो दिसतोय. काय व्ह्यू आहे रे, फोटो शूटला बाप व्ह्यू आहे, बाप व्ह्यू. आतमधून दाखवतो तुम्हाला. नाही काय काय चॅनलचं नाव काय आहे? मिस्टर प्रथमेश निवाते उर्फ बाल्या उर्फ बाल्या हा चॅनल तुम्ही यूट्यूबला सर्च मारा, भेटलं की डायरेक्ट अनसबस्क्राईब करा. रिपोर्ट करा, रिपोर्ट भेटलाच नाही माझ्या तिथं. निवातेंचा बाळ्या निवाती रिपोर्ट करा आणि तो चॅनल काढून टाका. तू देणार की 10 रुपये तू देणार एका कमेंटला. समोर दिसतोय तो मंदिर जय गणेश. वाव काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे रे, बादशाह. आतमधून दाखवतो. आणि हा गार्डन आहे, तिकडे पण त्या साईडला गार्डन आहे, इकडे पण ह्या साईडला गार्डन आहे. गार्डनच गार्डन. एडिट करेन ना गाईज. हा गार्डन मस्त गार्डन आहे, हिरवा हिरवा. आणि झाडं वगैरे बघा. हा स्वस्तिकच्या ह्याच्यात कोरलेलं आहे, म्हणजे डिझाईन दिलेली आहे स्वस्तिकची. ह्याला ओमची डिझाईन दिली आहे, त्याला परत स्वस्तिकची डिझाईन दिली आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी ऑन पीक आहे रे ही. आता तर मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. आतमध्ये जाऊन गाईस ह्याच्यात मासे बघा, वेगवेगळ्या कलरचे मासे आहेत. मध्ये गल टाका, मध्ये गल टाका. मासे बघा, बघा किती कलरचे मासे आहेत आतमध्ये. वाव रे, एकदम भारी गेले रे. बघा हा सुंदरी कलरचा आहे, तो सुंदरी कलरचा आहे. आणि असं काही व्ह्यू आहे साईडला. आता मी चाललो आतमध्ये. आणि हा मंदिर समोर दिसतोय तो जय गणेश मंदिर. असं काय ते लुक आहे, एकदम बादशाह लुक आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसत असतं तर बघा. डेकोरेशन म्हणजे क्रिएटिव्हिटी ऑन पीक आहे, काही म्हणा. लय भारी असं बनवलंय. दगडात, जांभ्याच्या दगडात कोरलंय. ते जांभा दगड वापरलाय. हे बघा पायथन अख्ख्या जांभा दगडाच्या. आणि मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कसं आहे तो. तर गाईज आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की आतमधला लुक कसा आहे. इथं तुम्ही बघू शकता की मूषक आहेत, त्यातून असा मंदिर आहे. अशी काही एंट्रन्स आहे मंदिराची. आतमध्ये गेल्यावर असा ओपन स्पेस आहे सगळीकडे. ही गणपतीची मूर्ती आहे समोर. शेठ लोक बसलेत. नमस्कार नमस्कार. या इथे एक मस्तपैकी गणपतीची मूर्ती आहे, त्याचे एक दर्शन घेऊन या. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. एवढा काय शुद्ध बोलतो. मन एकदम प्रसन्न प्रफुल्लित झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही शांत बसतोय. आम्ही पण बसतो. आमचे साहेब तुमच्या मनोगत व्यक्त करा. शुद्ध टाकायला नाही आम्ही पहिल्यांदाच हा मंदिर बघतोय आणि मंदिर बघून असं प्रसन्न वाटतंय. गणपतीचं मंदिर आणि मूर्ती पण खरोखर मोठी आहे आणि सुंदर अशी बघत राहावं असं डोळ्याचं पारणं प्रसन्न. आणि इथलं गार्डन वगैरे सुंदर देखाव ठेवलंय त्याने. आणि स्वच्छता पण सुंदर आहे. ह्या आयोजकांचे आभार म्हणावं लागतील की असं व्यवस्थित त्याने डेव्हलप केलं आहे. तर गाईज हा मंदिर आहे असा मधून.
आणि मी तुम्हाला आतमधून म्हणजे गणपतीची मूर्ती दाखवतो कशी आहे ती. तर असं आहे. आणि ही समोर दिसते ती गणपतीची मूर्ती. सुंदर आहे, मस्त आहे. तुमचं डेकोरेशन पण भारी आहे. आपल्याला डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. तर गाईज आतमधलं तुम्हाला व्ह्यू दाखवला. आता मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो. बाहेरून असं काय आहे, काय व्ह्यू येतो आहे बघा. चेक करा एकदा. आणि हा मंदिर, जय गणेश मंदिर. आणि हा आजूबाजूचा परिसर. साईडला असं मस्त गार्डन आहे फिरायला. आहे बघा, ह्या साईडला मोठं गार्डन आहे. ते मन शांत होतं, मस्त प्रसन्न वातावरण. आणि वेदर पण बघा, म्हणजे वातावरण पण चांगलं आहे आजचं, मस्त आहे की. गाईज एकदा मंदिराचा व्ह्यू बघा, आजूबाजूचा परिसर, व्ह्यू, मंदिर लय भारी मंदिर आहे. आतून पण आणि बाहेरून पण बघा. डिझाईन बघा, जांभ्यात आहे, सगळं जांभ्याचं बांधकाम आहे. आणि आतमध्ये खुला असा म्हणजे खुला मंदिर. आणि समोर गणपतीची जी मूर्ती आहे तिचं डेकोरेशन पण चांगलं केलं आहे. आजूबाजूला हा असा मस्त असा परिसर आहे. गार्डन शेवटपर्यंत आहे, तिकडपर्यंत गार्डन आहे. आपण एंट्री केली तिथून गार्डन आहे, मस्त आहे. हॅलो गाईज, आता मी तुम्हाला एक ओव्हरऑल लुक दाखवतो, म्हणजे पूर्ण मंदिराचा एक लुक दाखवतो. आम्ही आता मंदिराला फेरी मारतोय. आणि हा समोर दिसतोय तो जय गणेश मंदिर. आता फोटो वगैरे सगळं काढून झालं. आता आम्ही एक ओव्हरऑल असं मंदिराला एक घेरा मारतोय. फेरा म्हणजे आजूबाजूचा परिसर कसा आहे मंदिराचा तो बघतोय. आणि इथं बघू शकता तुम्ही हनुमानाची मूर्ती आहे, मस्त अशी मूर्ती आहे. सजावट पण मस्त सजावट आहे. आणि साईडला तुम्ही बघू शकता की ह्याच्यात चारी साईडनी गार्डन आहे, मस्त असा मोठा असा गार्डन. आणि हा बॅक साईडचा व्ह्यू मंदिराचा. मंदिराला वापरलेला दगड बघा तुम्ही कसला आहे, एकदम असा विंटेज फील द्यायला फील दिले, विंटेज फील, जुन्या काळातला फील दिला अशी एकदम. खिडक्या बघा तुम्ही, खिडकी पण असे जुन्या काळातलीच बसवले, मस्त असं. आणि अख्खा म्हणजे खाली जांभा बसवला आहे. ह्या साईडला पण पायटंट वगैरे केलेत ते जांभ्यामध्येच केलेत. अख्खा ह्या मंदिराच्या साईडचा जेवढा परिसर आहे ना तो जांभ्यातच बसवला आहे, म्हणजे जांभ्याचंच बांधकाम आहे सगळीकडे. आणि साईडला तुम्ही इकडे बघितलात, नुसता हिरवागार आहे रे, मस्त मस्त व्ह्यू आहे. म्हणजे यायच्या इथं या, मस्त असा व्ह्यू आहे. तुम्हाला चांगला असा व्ह्यू भेटेल बघायला. ओव्हरऑल असं काय आहे साईडनी. आता आम्ही निघतो परत. आम्हाला आरेवारे परत गणपतीपुळ्याला पण जायचं आहे. इथं कारंजा आहे पण सध्या तो बंद आहे. तर आता आम्ही आरेवारे आणि गणपतीपुळ्याच्या दिशेने निघतो आहे. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा, स्टे ट्यून. हॅलो गाईज, आता आम्ही जय गणेश मंदिर अख्खा फिरलो, एक्सप्लोर केला. परत फोटो वगैरे काढून झालेत. आता आम्ही निघालो आहे गणपतीपुळे मंदिराच्या इकडे. तर आता डायरेक्ट तिथं जाऊन तुम्हाला भेटतो.